काय करते ओजस्वी? मेकअप करते. ओ बघा मेकअपचं सामान आणि अॅन्युअल फंक्शनचा ओजस्वीचा ड्रेस. कशी करते भाऊ? इकडे बघ. बस आहा चकाचक एक नंबर बढिया. एकदम मस्त क्लीन केलेला आहे नेहानाथ आरसा आणि खाली थोडासा आहे पण जाऊ द्या वरतीपर्यंत झाला बस झाला. हो ओजू आज काय आहे तुझं अॅन्युअल फंक्शन? जमा करते. करा 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 चला. हे गाईज वेलकम टू नेहाश्री ब्लॉग्स. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं नेहाश्री ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. आज आहे ओजस्वीचा फर्स्ट ॲन्युअल डे फंक्शन. त्यामध्ये तिचा डान्स वगैरे आहे. अजून काय फंक्शन असेल आपल्याला माहिती नाही आहे. डायरेक्ट तिथे गेल्यावरच कळेल. त्याची आत्ता आम्ही जस्ट तयारी चालू केलेली आहे. ओजस्वीचा मेकअप चालू झालेला आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आहे. तूच करणार आहे ओजस्वी मेकअप का मम्मा करून देणार आहे? ओजू ए ओजू अरे बापरे मला एक लाव ना क्लिप. मला आता तुम्ही मला एक क्लिप. आता ओजस्वीचा बिफोर बघा. बघा हे बिफोर आहे आमची ओजस्वी अशी बिफोर. आता आम्ही थोड्या वेळात तुम्हाला आणि ही after. नेहा तुम्ही बिफोर बघितलेली होती. आता नेहा आफ्टर बघा. तिने काय काय केलेलं आहे. केराटीन 5,000 रुपये किसांवर उडवलेले आहेत. केराटीन नाही केलं रे. काय केलं मग? बोटॉक्स बोटॉक्स. केलंय. मी ऐकलं बोटॉक्स इथं करतेत ना. हा, तिथं ते हा. केसाला थोडीच करते. करतात हे करतात. केस फुगवत आहेत काय? फुगलेले दिसतात का? फुगलेले दिसत नाही. ते उलटच झालं. प्रोटीन बाय बोटॉक्स म्हणजे मला असं वाटतं नाही का की होटं फुगीत येत ते इंजेक्शन घालू गालं फुगीत येत. पण हिनं तर केसच सुकवले आहेत. चांगले उडणारे केस होते नेहाचे आता चप्पू झालेले आहेत. पण ह्या हेअरस्टाईल मध्ये पण नेहा छान दिसत आहे. थँक्यू. काहीतरी नवीन 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 बायको भेटलेली आहे. थँक्यू. चला आता ओजस्वीची बघा तयारी आमची करूया. ओजस्वी. किती सारा पसारा बापा. ते हा ओजस्वी इकडे बघ. ओजस्वीचा पहिले लुक बघून घ्या. त्याच्यानंतर रे. आता आम्ही तिचा हा सुंदर असा तिला टॉप घालून देणार आहे. त्याच्यावरती मग तिचा मेकअप चालू करू. ओके चलो तयारी चला. करा. आणि अशा प्रकारे चूची सुरू झालेलं आहे. काल तेवढा छान ड्रेस घातला आता ओजू तू हा एकदम सुंदर सुंदर. हे असं असतं बघा. म्याव बरं, आम्ही आणू. ओके रडायचं नाही. छान छान दिसते ओजस्वी. आज काय माहितीये का? आज स्कूल मध्ये मी पण छान साडी घालायले. आजी बी तयार होती. आता पप्पा बी तयार झाले. आता मम्मा बी तयार होते. रेडी करायचं का बनी? चला ए बनी चल आंघोळ करू. चल आंघोळ बनी चला. आंघोळ 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 आंघोळ. मी आपल्यासोबत नाही राहणार पण. हा, लावा. सगळ्यात पहिले मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर इथे लावा. हाय लावा. हाय लाव चेहऱ्याला आता इथे लावा, इथे लावा. लाईट लाव का? आहा. ओके वाव. गाय सगळ्यात पहिले मॉइश्चरायझर लावा. गेट रेडी विथ मी मन. गेट रेडी विथ मी. गेट रेडी विथ ओजस्वी अँड मम्मा. असे लावलं. ओ माय गॉड थायलंडची स्पेशल क्रीम ओजस्वीला. मम्मा मला तर लावलीच नाही मम्मा. मी पप्पाला नाही फक्त काऊ ओजूला. ओजूलाच लावली. ओजूची सुंदर सुंदर दिसते मग. ओजूची छान छान स्किन आहे ना ओजूसाठी. हा वा. बस 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 खूप झाली आज मम्माला तर लईच मजा येऊन राहिली बा बाबूचा मेकअप करायला. रोल रिव्हर्स झाला. माझी मम्मी मला करायची पहिले हा आणि एवढी एक्साइटमेंट असायची ह्या दिवसाची की अरे यार मम्मी मला सजवणार आहे. मम्मी माझा सगळा मेकअप करून देणार आहे ना आज. आईचा अँगलच कळत नाही आपल्याला हे. आणि आज मी माझ्या मुलीला करून देते. इट फील्स नाईस. म्हणजे बघा कसे दिवस असतात. काही वर्षांआधी नेहाची आई नेहाचा मेकअप करून देत होती. आता नेहा तिच्या मुलीचा मेकअप करून देत आहे. ऑल क्रेडिट गोज टू मी. कशातही क्रेडिट शोधतोस. पावडर बघा. बघू द्या बघू द्या. अशा मस्त मस्त. तुला हा तुला रेडी थोडं थोडं. हा ला.
इथे लाव, कपाळावर लाव. एवढी इथे लाव. बोली नको बोलगी. शेवटी पोरगी ती पोरगीच असते. मेकअप आवडतच, छोटी असू का मोठी असू का म्हातारी असू. हे आई पण नाही का, आई पण काय करते माहिती का, मस्त हातपाय धुते, फेअर अँड लवली लावते. आता लावत असेल बघा तिकडे, लावा, दाखवा. आणि पावडर लावते. लवली काऊन नाही लावली? लावायच्या. हा लाव, लाव फेअर अँड लवलीला. आवाज दे मला. आता काय नेक्स्ट स्टेप? जी हे लावायची. लिप बाम. ही लावायचं. ओ माय गॉड. मम्मा मी लावून देते. मी लावून देणार. थांब, तुला नाही जमत पिल्लू हे. इकडे बघ, इकडे बघ. थांब मामा, ऊ कर, ऊ असं पाऊट पाऊट असं कर, कर कर. हा हा, मम्मा बी करते बघ. हे बघ, आजी आलेली आहे, गोरी गोरी आजी मेकअप लावायला. आणि आजीची स्पेशल फक्त एक, काही गरज नाही हे टॅन अँड पेन काय काय लावलं रे बाबा, 10 प्रोडक्ट. हे आमची आई लावते फक्त फेअर अँड लवली आणि चकाचक. हे बघा अशीच लावते ही पावडर. आजीला काय लावलं पिल्लू? क्रीम. ही घ्या तुमची फेअर अँड लवली. लहानपणी मी पण खूप वेळा फेअर अँड लवली लावलेली आहे. बघू. त्याच्यानंतर मला कळलं की आता आपण फेअर कसं अँड करू? हँडसम पण असतं काहीतरी पोरांसाठीचं. मग फेअर अँड हँडसम वापरलं, पण त्यावेळेस मग काय व्हायचं, तोंडावर थोडेसे फोडे फोडे यायचे ते लावू जवानीचे. आता, ते लावू. Yes, मग लावणार. बंद करून टाकलं. आता काहीच नाही लावलं. आता फक्त मॉइश्चरायझर आणि हे इमोलिन असतं ना, इमोलिन. हे इमोलिन बघा, हे आमचं भलंच संपत आहे यार हे लगेच. घे. आणि भलंच आता महाग आहे. इकडनं लावून देते लाला मी तुला. हे बाई, लावा मग. बाई, बाई, लिपस्टिकचं काय. ले डार्क येते. ओ माय गॉड, बस बस बस. बस. अमम कर. ngam कर. टॅप 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 टॅप. लिप्स लावायचे असे. टॅप 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 टॅप. असं करायचं बघ. हा आजी सांगते. हा बघ. हा, कस कर का बाई. आजी लावा थोडीशी लिपस्टिक जरा. आजी लावा. म्हणून लावा आजी. वाव, आय शॅडो. पप्पानी तोडलेला आहे शॅडो तसंच वापरते मम्मा अजून बी. पप्पानं कुठं तोडला? तूच तोडलेला आहे. मी कोणता तोडला? मी काय ह्याला तोडला? मी काय हल्लो आय शॅडो? हा, आईस क्लोज लाला, आईस क्लोज. आईज क्लोज. येस, पाहू दे. ओ हो, ओ माय गॉड. खोल नको थांब, तसंच थांब. अजून मला बाकी आहे, थांब थांब. अगं, eyes बंद close. कर आईज क्लोज, आईज क्लोज. आहा, ओ माय गॉड. ओहो, क्यूटी पाय. आता इकडला. इकडच्या केशा. मला दिसून नाही राहिला. लाला असं लाव. दिसायला ना असं मम्मा. मजा येईल का वजस्वी? अरे बाप, परत काय किती लाल लाल काढलं रे बाबा. हा, इकडे काय इकडे बघ. इका ओ ब्लश बस कमी झालं ब्लश ना. ब्लश. ओ माय गॉड, ब्लशिंग. इकडे पप्पाकडे बघ. आहा, इकडे बघ. ओ माय खालचं गॉड. नका घेऊ पप्पा. हा, हा लाला. हा, इकडे बघ. पप्पाकडे बघ. इकडे बघ माझ्याकडे. ओ माय गॉड. हे पा ऐकतच नाहीये. इतकी हट्टी आलेली आहे नाही खतरनाक. ह्या पा आली मला लावायला रे बाप्पा. ओय बाप्पा, मला नको बिल्लू, मी पोरगा आहे, मला नसत. अंदर लाव मला. लाव पप्पा. लाव. पप्पा तू तोंड धुवून घे. हा, कुठं असं त्यांच्या मनामनाने घ्यावं लागतंय, मग जाऊन तिचा मेकअप करता येईल आपल्याला. आईज क्लोज. काय करते लाला तू? एकदम कॉर्नरला लावणं चालू आहे. परफेक्शन. वाव लाला. आता हेअरस्टाईल. हा. करली एकदम मस्त छान दिसायला केस हिची तसेच आहे ना जो. आता केश करू आपण. हा? मम्मा अजून छान करून दे बरं केस छान. येस, आता केश करू. आपला होत नाही मेकअप आणि चालली पप्पाचा मेकअप करायला. बाईक चित्रकला करायला होती माहिती एकदा छोट्या ब्रशनं एकदा मोठ्या ब्रशनं. आईस
क्लिप लावते का आता मला? कच लावा, एकच प्लीज. जाऊ दे ठीक आहे. लयच अवघड असतं मायला पोरींची मेकअप. जाऊ दे ठीक आहे. एवढा छान मेकअप बिल्लू सगळं खराब करून टाकला तू. ठीक आहे जाऊ दे, तिला काय कळतंय का? तिनं लावायचा प्रयत्न केला फक्त काढून ते त्याच्यामुळे मी डबी दिली गेली तिच्या हातामध्ये. पराट डिसमूड करून टाकते पुऱ्या मेहनतीचं, पुन्हा पाणी फिरून टाकलं या पोरीनं. काय नाही, रोज सकाळ सकाळी सुंदर दिसते. राहू दे तिला, बिना मेकअपचं सुंदर दिसते ती. जाऊ दे, दे सोडून. किती छान छान कानातले अजूचे. ओहो लटकू लटकू. फिनिशिंग टच देऊन द्या. आम्ही निघालेलो आहे. लेट झालेला आहे ऑलरेडी. आपला कोणता कार्यक्रम असाल आणि आपली गडबड होणार नाही असं कधीच शक्य नाही. आमचं रडापडी होऊन सगळा मेकअप उतरवून मग आम्ही निघायच्या बाहेर. आता घराच्या बाहेर निघालेलो आहे. आहे कशी तसं दिसतेय आता 15 ओजू? मिनिटं आहे, 15 मिनिटाच्या जवळपास. ओजी कशी दिसते कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आम्हाला. ओजू कशी दिसते तू? सुंदर, सुंदर, प्रिटी. क्यूट क्यूट. ओजूचे फोटो सुद्धा आम्ही काढले नाही आहेत अजूनपर्यंत. ते होईल डायरेक्ट आता तिकडे गेल्यावर थोडा तरी टाइम भेटायला पाहिजे यार तिचे फोटो काढायपुरते. कारण तिकडनं परफॉर्मन्स झाल्यानंतर ती लोक डायरेक्ट ड्रेस चेंज करूनच आपल्याला देणार ओजूला. सो नंतर गेले 2-4 फोटो काढ. हा थोडं जरा 2-3 फोटो व्यवस्थित झाले. चलो देखते हे. टायमिंग त्यांनी रिपोर्टिंग टाइम त्यांनी 12:45 सांगितला होता आणि 1:15ला ते स्टार्ट करणार होते. आता अजून तर काही वाटत नाही की तशानुसार काही होईल. आपण तिथे गेल्यानंतर देतो तुम्हाला अपडेट काय होतं ते. 12:40 तर आपण निघालो आता इथं. हा ना 12:35 झालेत आणि अर्धा नाही थोडासा रस्ता कव्हर केलाय. मला असं वाटतं आपल्यासारखेच सगळे पॅरेंट्स पण असणार आहेत. असं काही नाही की आपणच लेट आहे. इंडिया आहे, त्यांना 1:15 कार्यक्रम चालू करायचा आहे म्हणून त्यांनी 12:15 बोलवलंय. वही आहे ऐसी होत आहे. ठीक आहे चलो नंतर थोड्या वेळाने अपडेट देतो तुम्हाला. हे बघ किती लोक आहे इकडे. बापरे बाप. टायमिंग वर पोहोचलेलो आहे. थोडस 10 मिनिटं लेट झाले पण पोहोचलो टायमिंग वर. चला चला बोलून जेवू. खाली उतर पिलो, खाली उतर. चला. हे बघ बलून्स कडे. ओके मम्मा पोस्ट आहे का? मम्मा बघ कॅमेरामध्ये बघ. स्माइल. गुड गर्ल. मम्माकडे इकडे कॅमेराकडे बघ. हे बघ काय ड्रेस असं करायचं. ड्रेस असं करायचं. असं करणार पिल्लू. चला पोहोचलेलो आहे आता. एकदम शांत शांत आहे. अरे बापरे हाऊसफुल आहे. वा जू हे बघा मस्त आहे रे. कुठे आलो आपण बघा. विश्वाच्या मंदिरात रंगभूमी गाभारा, अभिनय लय सूर ताल, नवरस ये आकारा. वा पहिल्यांदाच आलोय अशा सभागृहामध्ये. भरपूर लोक बसले आहेत. तर आता ओजस्वीला त्यांच्या मॅमकडे सोडायचं आहे. ती बोंबलेलं आता सोडताना. आता बॅक स्टेज कसं असतं बघूया आपण. हे बघा हो हे आहे बॅक स्टेज.
वा वा वा. तर मी म्हटलं होतं ऑल द बेस्ट. लहान लहान लेकरांचे डान्स असते तर सगळ्या पॅरेंट्सची परीक्षा असते. हे अवघड काम. ती आता अंदर गेली आहे, खूप रडतीये. आवाज येतोय की नाही काहीच माहिती नाही. जागा धरावं लागणार आहे, सेंटर बघावं लागणार आहे, व्हिडिओ काढावं लागणार आहे, फोटो काढावं लागणार आहे. चला होऊन द्या ते व्यवस्थित. Explorers will take you across various countries, not with aeroplanes or ships, but चला आता आम्ही निघालेलो आहे. झालेला आहे डान्स. आणि तुम्ही डान्स बघितलेलाच आहे कशा प्रकारे झालेला आहे. त्यामुळे जाताना जेवढी आमची एक्साइटमेंट होती, लाला ते बघ, हे बघ इकडे बघ, जाताना जेवढी आमची एक्साइटमेंट होती ते बाबूचा डान्स पाहून एकदम अशी फुसत झाली 2 मिनिटामध्ये. सीट बेल्ट. थांबा 1 मिनिट, मी सीट बेल्ट लावते. आता लास्ट टाइम पण तिचा एक डान्स झाला होता स्कूलमध्ये तिच्या. अॅन्युअल फंक्शन नव्हता तो, पण असंच काहीतरी छोटूस तशाच फॉर्मॅटमध्ये त्यांच्या तिथल्या ब्रांच, ज्या ब्रांच मध्ये ही आहे ओजस्वी, त्याच ब्रांच मध्ये त्यांचं ते डान्स वगैरेचं फंक्शन वगैरे होता. तिथे पण असंच झालं. काय होतं ना की आता जे डान्स तुम्ही बघितलाय ना, तिच्या बाजूला जी मुलगी होती, तिच्या बाजूला जी मुलगी रडते तिला बघून ती रडते आणि तिला हमेशा ओजस्वीला काय करतात, तिच्या बाजूलाच उभं करतात. काय माहिती, म्हणजे मी त्यांना मी एवढं बोललो, सांगितलंय. मी मॅडमला बोललोय आता मी हा. की तुम्ही लास्ट टाइम पण असंच केलं म्हटलं. ही आमची घरी एवढी ऍक्टिव्ह मुलगी आहे म्हटलं, सगळ्या गोष्टी बरोबर हा. करते, पण ते तुम्ही हमेशा असंच करता की तिला त्या रडणाऱ्या मुलीच्या बाजूला उभं करता, मग ती आहे पण रडून जाते. ती अफेक्ट होऊन जाते त्याच्यावर. ती डान्सला तर असं नाहीच आहे की ती करणार नाही म्हणून डान्स, गाणं लागलं की ती डान्स करायला लागते. पण ती काय माहित काय म्हणलं मग तिची टीचर काय म्हणलं, मी ध्यान लक्ष ठेव. लक्ष ठेवते आता काय म्हणे. फायदा लक्ष ठेवून. झालं अॅन्युअल फंक्शन, आता काय ठीक आहे, क्लासमध्येच, आता तिच्या ते क्लासमध्येच आहे. ठीक आहे, ते बी आता ते बी लेकरच आहेत, त्यांना आपण कायच म्हणणार, ते बी तर छोटालेच आहेत. तिच्या जवळच रडलं काय आणि ते येता येता सगळ्याच्या ग्रुप मध्ये हा. रडलं काय. नाही तसं नाही आहे. नाही, तिच्या बाजूला पण उभी तिच्याच असते का बाजूला तीच उभं रडते. तीच मुलगी आहे. ते दोन ट्विन्स आहेत, ते दोघं मुलगा बहीण भाऊ मुलगी. आहेत. ठीक आहे, अच्छा, ते अच्छा. बहीण भाऊ आहे आणि ते दोघंच बहीण भाऊ यांच्या क्लासमध्ये रडतात. बाकी आणि कोणीच continue रडत नाही. रडत राहतात. असं नाही की नॉर्मल डेजला पण तेच रडत राहतात आणि त्याच्यामुळे ही लोक म्हणजे अफेक्ट होऊन जातात. आता ते जर हिला थोडस सेंटरला किंवा तिच्या आजूबाजूला नसतं ठेवलं का, तिला फरकही नसतं पडला की ती रडते का. दुसऱ्या त्या लेकरांसोबत हा. ठेवलं. काय विषय झाला, या कोपऱ्याला मुलगा होता जे रडणार, हा, आणि आणि मुलगी इकडच्या आहे. एंडला मुलगी होती, तर कोणत्याही कोपऱ्याला ठेवलं असतं तर ते प्रॉब्लेम झालाच असता. ठीक आहे, आता काय करणार, जाऊ दे. म्हणून आता आम्ही लगेच निघून गेलो. क्लास आपल्याला काही करता येणार नाही कारण हा, एवढा क्लास admission च नाही. नेक्स्ट टाइम थोडासा मी कोणचे मुलं आहेत काय आहेत ते बघूनच करणार, कारण आपल्या सोसायटीतलेच खूप चांगले चांगले मुलं आहेत अजून जे याच स्कूलमध्ये आहेत, ओजस्वीचे फ्रेंड्सच आहेत ते. त्या ऍक्च्युली आम्हाला असं वाटलं की ते ज्या ग्रुपमध्ये त्याच ग्रुपमध्ये आम्ही हिला टाकलंय, पण ते फुल झाली होती बॅच, त्यामुळे त्यांनी नवीन बॅच तयार केली. तर आम्ही तेवढा कन्सर्न नाही दाखवला की ओके ठीक आहे जाऊ दे, नाही असेल जागा म्हणून. पण मग आता याचा इफेक्ट तिच्या प्रॉपर म्हणजे बिहेवियर मध्ये पण खूप चेंजेस येत आहेत. म्हणजे जर रडकेपणा जर तिच्या क्लासमध्येच आहे ऑलरेडी, तर ती पण तशीच थोडीशी रडकी होत चालली. असं मग आता मला ती मला स्कूलला तरी सोडताना personally पण रडायला दिसायला लागली, असं हा, काय मला पर्सनली हे दिसायला लागले. तर ते चुकीचं आहे. मग ते फायदा नाही होऊन राहिला ना आपण स्कूलला टाकून ते. ठीक आहे, चला जाऊ द्या. चला जाऊ खूप द्या, साऱ्या आता काय कंप्लेंट, लेकरं आहे. काय प्रॉब्लेम नाही, लहानच बाळ आहे अजून आपलं बी, आणि सगळ्याच लहान बाळ आहेत, काय सगळ्यांचेच कोणाला लहान बोलणार होते आहे? यार, आपलं काय स्पेशल थोडी लहान होतं, तेच आहे ना. जाऊ द्या आता काय. लहान लहान लेकर रडतच असतात.
चला हा ब्लॉग इथंच संपूया. बाय बाय. रडत पडत कसं तरी संपूया आता. लाला बाय तर कर. इकडे बाय इकडे कर. कॅमेरामध्ये. बाय बाय. माझा रडणारा डान्स बघून घ्या म्हणा तुम्ही आता. झाला याच्या आधीच टाकलेला